शिवसेना के बागी विधायकों ने अपना व्हिप नियुक्त कर लिया है और डिप्टी स्पीकर गवर्नर को खत भी लिख दिया है। बागी विधायकों के व्हिप भरत गोखवाले से आज तक ने खास बातचीत की है। क्या कुछ बातचीत हुई हम आपको सुनवाते हैं। आज भी हमारी पार्टी मजबूत है, पार्टी जमीन पर है। हजारों लाखों कार्यकर्ता आज भी हमारे साथ पार्टी के साथ जुड़े हैं। कुछ एमएलए हमसे छोड़कर हमको छोड़कर जाना यानी पार्टी टूट गया ऐसा नहीं होता। पार्टी अलग है और विधायकों की बात अलग है। हम आखिरी सरकार के टिकने के लिए, सरकार रहने के लिए जो भी प्रयास करना चाहिए वो हम करने चाहिए और हम सब साथ मिलके उद्धव जी का साथ इस सरकार के लिए हम देंगे। ऐसी अलग अलग कहानियां बाहर आती रहती है, हमें मालूम नहीं। या बातम्या तुम्ही फार देत असता, पण आज आपल्या समोर शिवसेनेचे 2 आमदार कैलास पाटील मराठवाड्यातले आणि नितीन देशमुख विदर्भात इथे उपस्थित आहेत आणि ते त्यातले एक जण सुरतवरून आलेले आहेत आणि दुसरे गुवाहाटीवरून आलेले आणि इथे येताना त्यांना जो संघर्ष करावा लागला, युद्ध करावं लागलं, जी जोखीम पत्करावी लागली, ती संपूर्ण कहाणी थरारक आणि रोमांचक आहे। कोणत्या पद्धतीनं शिवसेनेच्या आमदारांना अपहरण करून फसवून आपल्या कब्जात भाजपने नेलंय। मी उल्लेख फक्त भाजपचाच करतोय। नेलं आणि गुलाम बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे। मी त्या संदर्भात वारंवार उद्धवजी बोललेत, मी बोललोय, पण श्री नितीन देशमुख आणि कैलास पाटील यांना आपल्या समोर यासाठी आणलंय की त्यांनी सांगावं महाराष्ट्राला आणि देशाला या राज्यामध्ये कोणत्या प्रकारचं राजकारण सुरू आहे। राजकारणाने किती खालची पातळी गाठलेली आहे। कैलास पाटील आणि देशमुख इथे आहेत, पण मी या निमित्तानं सांगतोय presently accused and assaulted. That's what Sanjay Raut is claiming. Next to Sanjay Raut, MLA Kailash Patil of Shivsena is sitting. Sanjay Raut at this point of time trying to say that how MLAs have been kidnapped and taken to Guwahati. पण ज्या दिवशी ते मुंबईला येतील त्या दिवशी त्यातले 21 आमदार हे शिवसेनेचे असतील। या सगळ्यांशी माननीय उद्धव ठाकरे यांच्याशी व्यवस्थित संपर्काने चर्चा झालेली आहे। 2 ते इथे आहेत, ते 23 आणि उद्या ये सारे एमएलए जो गुवाहाटी में हैं वो मुंबई पहुंचेंगे। उस दिन ये बात साफ हो जाएगी कि जो एमएलए को गुवाहाटी ले जाया गया है उनको किसी प्रेशर के चलते गुवाहाटी ले जाया गया। धन्यवाद। सगळ्यात अधिक कैलास पाटील आपण सुरू करा, कारण सगळ्यात पहिली सुटका आपण केली। अभी कैलाश पाटिल जो शिवसेना के एमएलए हैं वो बात कर रहे हैं कि किस तरह से उनके साथ बर्ताव किया गया जब वो गुवाहाटी में। परिषदेचं मतदान झाल्यानंतर मला एकनाथ शिंदे साहेबांच्या बंगल्यावर बोलवलं गेलं। आमच्या सहकार्यासोबत आम्ही गेलो। लेजिस्लेटिव काउंसिल के इलेक्शन होने के बाद एकनाथ शिंदे के बंगले में बुलाया गया। मंत्री असल्यामुळे किंवा मतदारसंघाच्या कामानिमित्त आम्ही भेटत असतो, त्या निमित्तानं आम्ही गेलो। मैं एकनाथ शिंदे से रेगुलरली अपने काउंसिल काम को लेकर के मिलता रहता हूँ। उधर ऐसा बताया गया कि हमको एक जगह जाना है, वहाँ पे थाने के मेयर के बंगले पे ले जाया गया। वहाँ से हमको एकनाथ शिंदे के बंगले साहेब पुढे आपल्याला पुढे जायचंय, मग गाडी बदलली। त्यावेळेस त्यांचा एक तो वहाँ पे बोला गया कि साहब आगे हैं, आगे जाना है आणि गाडी बदलून गाड्या त्या महापौर बंगल्यापासून निघाल्या। मला वाटलं कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी असतील, गाड़ी चेंज करके असं समजून मेयर बंगले थाने से निकले। ठाणे गेलं, ठाण्यानंतर वसई विरार, मला त्या एरियाचं जेवढं काही माहिती नाही, पण शहरं संपत गेली आणि पुढे जसं जसं जाईल तसं माझ्या लक्षात यायला काहीतरी वेगळं होतंय। आणि जैसे जैसे आगे जाते गए थाने से निकलने के बाद अब मुझे अंदाजा हुआ कि कुछ गलत हो रहा है। चेकपोस्टला म्हणजे आपल्या बॉर्डर चेकपोस्ट होतं, तिथं नाकाबंदी लागली होती आणि ज्यावेळेस मला माझ्या मनात पाल चुकली की काहीतरी वेगळं होतंय आणि आपण काहीतरी चुकीच्या दिशेने आपल्याला घेऊन नेलं जातंय, त्यावेळेस मी पहिल्यांदा ज्यावेळेस गाड्या थांबल्या
त्यावेळेस त्यातल्याच एक समोर जो आमच्या सोबत माणूस होता तो आम्हाला म्हणला की इथं नाकाबंदी लागलेली आहे आणि तुम्ही थोडं चालत चालता का? जब वहाँ से निकलने के बाद एक नाकाबंदी मिली, तब मुझे चल करके आने के लिए कहा। मुझे समझ में आया कि कुछ तो गलत हो रहा है। दरवाजा उघडून तिथं खूप मोठी ट्रॅफिक 1-1.5 किलोमीटर ट्रॅफिक जाम झाली होती। पहिल्यांदा मी दरवाजा उघडून गाडीतून उतरलो आणि डिवायडरच्या पलीकडे म्हणजे मुंबईच्या दिशेने जो रस्ता येतो त्या रस्त्याला मी लागलो। एक 300-400 मीटर चालत आल्यानंतर मला लक्षात आलं की जर मागून लोक आले हे मला शोधत येणार, ते सोबतची लोक होती ती मागून लोक आले तर ह्याच रस्त्याने आपल्याला शोधणार। त्यामुळे परत मी जो रस्ता सुरतच्या दिशेने जातो त्या रस्त्याला मैं जब ट्रैफिक में मुझे गाड़ी से उतारा गया तो मैं गाड़ी से उतर के चलने लगा मुंबई की तरफ। थोड़ी देर मुंबई की तरफ जाने के बाद मुझे अंदाजा हुआ कि अगर जो लोग मुझे अगवा करना चाहते हैं वो मुंबई की तरफ से ही आएंगे, इसलिए मैं पीछे सूरत की तरफ चलने लगा। मोटरसायकलवाला मला भेटला, त्याला मी विनंती केली की मला मुंबई दिशेने जायचं, तू जिथपर्यंत जातो तिथपर्यंत मला घेऊन चल। एक मोटरसाइकिल वाले से मैंने रिक्वेस्ट किया कि मुंबई की तरफ जाना है, मुझे मुंबई की तरफ जहाँ तक आप करो लेके चलो। मी तिथं 3-4 ट्रक थांबलेल्यांना विचारणा केली की मला म्हणजे मुंबईकडे निघालेल्या मला जायचंय, आपण जिथपर्यंत जाताय तिथपर्यंत घेऊन जाल का? परंतु बरेच ट्रकवाले तयार झाले नाहीत। तिथं काही खासगी गाड्या पण होत्या। मैंने कई लोगों से बोला, ट्रक वालों से बोला कि मुंबई की तरफ जाना है, लेकिन विनंती केली ले जाने के लिए रेडी नहीं है। मुंबईच्या दिशेने तुम्ही जिथपर्यंत जाताय तिथपर्यंत सोडा। या दरम्यान मी ज्यावेळेस मी गाडीतून पहिल्यांदा उतरलो त्यावेळेस मी आमचे मान्य पक्षप्रमुखांशी संपर्क साधला, उद्धवजींशी संपर्क साधला, त्यांना सांगितलं की मी उतरलोय आणि निघालोय। त्याचबरोबर आमच्या खासदारांशी मी संपर्कात होतो। माझी बॅटरी एक 7-8% राहिली होती, त्यामुळे मी लाईव्ह लोकेशन किंवा बाकीच्या गोष्टी शेअर करू शकत जैसे ही मैं गाड़ी से उतरा मैंने डिपार्टमेंट और बाकी स्टेशनों के लोगों से संपर्क करने की कोशिश की, उनको बताया क्या हो रहा है। ट्रकवाल्यांना विनंती केल्यानंतर बैटरी कम थी, 4 से 8 बैटरी त्यानंतर लक्षात एका ट्रकवाला सॉरी ह्याचा होता तो यूपीचा होता। एका ट्रकवाल्यांना त्या ट्रकवाल्यांनी माझी विनंती मान्य केली, त्याला म्हणलं मी अडचणीत आहे, परंतु अडचणीत असल्यामुळे त्याने मला विनंती मान्य केली आणि त्यांनी मला मान्य केले की आपण मी जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत तुम्हाला सोडतो। या दरम्यान हा पाऊस पण चालू होता, पावसात मी सुरुवातीला चालत असताना नंतर ट्रकमध्ये बसलो, त्यावेळी ट्रकवाल्यांची त्यांनी ऐकलं आणि त्यांनी मला दहिसरच्या टोल नाक्यापर्यंत सोडलं। त्यानंतर दहिसर टोल नाके तक इकडून जी मुंबईकडे ट्रक वाले ने उस दिन छोड़ा। व्यक्तीला मला न्यायला पाठवलं होतं, ते व्यक्ती आले आणि ती व्यक्ती येईपर्यंत तो बिचारी उत्तर प्रदेशची होती, अनोळखी होती। खरं तर ते मला त्यावेळेस देवदूत म्हणूनच भेटले मला। मी त्यांच्यावर एक स्वतः उतरल्यानंतर सेल्फी सुद्धा काढला। मी त्यांना सांगितलं मी कोण आहे, फक्त मी त्यांना एवढं सांगितलं की मी अडचणीत आहे, मला तुम्ही मुंबई दिशेने घेऊन जावा। आणि भावना अशी का झाली की ज्या शिवसेनेनं मला जिल्हा परिषद सदस्य केलं, ज्या शिवसेनेनं मला पक्षप्रमुखांनी जिल्हा प्रमुखाची जबाबदारी दिली, मला आमदार केलं, अशा शिवसेनेशी प्रतारणा करणं म्हणजे माझ्या तत्वात बसलं नाही। आणि कुणाचेही मैं सूरत ना जाते हुए वापस इसके लिए आ गया कि जो शिवसेना ने मुझे छोटे से बड़ा किया, उस शिवसेना को मैं धोखा नहीं देना। तसंच पद्धतीनं हे ग्रुप असे घेऊन गेले असतील आणि शेवटी तिथं आता नितीन बाबू जैसे मुझे ले जाया जा रहा था सूरत, वैसे ही ग्रुप करके बाकी लोगों को भी ले जाया गया होगा। त्या रात्री सुद्धा बालाजी कल्याणकरांचा माझा संपर्क झाला। मी इथं आल्यानंतर मी मान्य उद्धवजींशी त्यांचं बोलणं करून दिलं, ते येतो म्हणले, पण त्यानंतर काही नंतर त्याचा फोन बंद झाला। त्यामुळे असे बरेच आमदार असतील की त्यांची याची इच्छा आहे, परंतु तिथल्या दबावापोटी मेरे जैसे कई ऐसे और एमएलए हो जिनके वापस आने की इच्छा हो, लेकिन वो वापस नहीं आ पा रहे, उनका फोन उनसे ले लिया गया। जवळपास 2.5 वर्षाचा कार्यकाल झाला मी ह्या महाराष्ट्राचा विधानसभेचा आमदार म्हणून झालो। या शिवसेनेकडे शब्दाला जागणारे विधानसभा आम्ही पाहिले। ज्यावेळेस बाळासाहेबांनी जोशी साहेबांना आदेश दिला मुख्यमंत्री पदावरून पाय उतार होण्याचा, एका मिनिटात त्यांनी एक समय था जब मनोज जोशी को आदेश दिया गया बाला साहेब पाटिल से पीएम पद छोड़ने के लिए महाराष्ट्र का, वो मान गए। केंद्रीय मंत्री आदरणीय सावंत साहेब होते, त्यांनी एका मिनिटात सेनाचा विचार सावंत कैबिनेट में थे मोदी गवर्नमेंट में 2019 में उद्धव ठाकरे के बोलने पर उन्होंने कैबिनेट का पद छोड़ा। निष्ठाला जागणारा हा पक्ष आहे। लॉयल्टी को पकड़ के चलने वाला ये शिवसेना की पार्टी है। आणि उद्धव साहेबांची जी प्रतिमा या महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशभर एक नंबरची जी प्रतिमा आली, या प्रतिमेचा धसका भारतीय जनता पार्टीनं घेऊन गेल्या 2.5 वर्षापासून
अनेक प्रयत्न हे सरकार पाळण्याचा प्रयत्न ह्या भारतीय जनता पार्टी प्रयत्न बीजेपी करीत ने आहे. इन सालों में कई अटेम्प्ट किए हैं सरकार गिराने के लिए. गट रचून हे सरकार कसं पाळलं जाईल आणि त्यांच्या घरातल्या भावाच्या खांद्यावर बंदूक ठेवून कशा पद्धतीनं गट रचला जातो. आदरणीय ये भी अक्षरशः कोशिश की गई बीजेपी की तरफ से कि कोई शिव सैनिक की मदद से ये सरकार गिराई जाए. सूत्रधार ही ह्या देशातील भारतीय जनता पार्टी आहे. त्याचं उदाहरण मी प्रत्यक्ष तुम्हाला सांगतो. 20 तारखेला ये ज्या पूरी दिवशी प्लानिंग विधान बीजेपी की परिषदच्या है और निवडणुका उन्होंने झाल्या ये सरकार गिराने की आणि कोशिश की है. निवडणुका झाल्यानंतर 5च्या दरम्यान आमचे शिवसेनेचे तात्कालीन त्यावेळेचे गटनेते आदरणीय शिंदे साहेबांनी आम्हाला बंगल्यावर बोलावलं. आमच्या गटनेत्यांनी बोलावल्यावर पक्षाचा आदेश हा गटनेत्यासाठी अंतिम असतो. आज आमचे गटनेते आदरणीय चौधरी साहेब लेजिस्लेटिव काउंसिल की मीटिंग होने के बाद उस मंडे के दिन 5 बजे एकनाथ शिंदे ने घर पर मुझे बुलाया था और क्योंकि लेजिस्लेटिव काउंसिल के लीडर थे मैं उनकी बात मानते उनके घर पे गया. तिथं माझ्यासोबत कोल्हापूरचे आमदार आमचे आदरणीय प्रकाश भाऊ होते. आम्ही बंगल्यावर बसता असताना बसले की त्यांनी आम्हाला गाडीत बसवलं की चला जाऊया. आता गटनेते म्हटल्यावर काही प्रश्नच निर्माण होत नाही. आमच्या मनामध्ये कोणती शंका नव्हती. त्यांच्या उस वक्त मनामध्ये एकनाथ शिंदे गट नेता थे और हम जो वो जैसा बोलते गए हम करते गए क्योंकि हमें उन पर पूरा भरोसा था. बसल्या असता गाडी ठाण्याच्या दिशेला चालली. ठाण्याच्या दिशेला जात असताना आम्ही म्हटलं आम्ही ठाण्याला चाललो असेल. पण ठाण्याहून पुढे आम्ही पालघरला गेलो. पालघरला गेल्यानंतर आदरणीय कोल्हापूरच्या आमदारांनी म्हटलं भाऊ आपण कुठे चाललो. ते म्हणजे आपण पालघरला जे अभी जो बात कर आपले रहे हैं वो एमएलए नितिन देशमुख है जो सूरत से वापस आए थे. एका हॉटेलवर आम्ही थांबलो. हॉटेलवर चहा पाणी घेतलं. मग तेव्हाच मला हम काहीतरी लोग शंका निर्माण मुंबई से झाली. निकले पालघर तक शंका पहुंचे. निर्माण झाल्यानंतर तिथं मी पालघर असलेल्या से चार मुझे टपरीवाल्याला डाउट हुआ कि काही कुछ मराठी गलत माणसांना विचारलं की हा पुढचा रस्ता कुठे जातो. त्यांनी सांगितलं गुजरात जाते. म्हटलं इथून मैंने गुजरातची किसी ने बॉर्डर पूछा किती किलोमीटर कि आहे. जाता है जब हम 100 पालघर किलोमीटर से थे तो इथून उसको बताया गुजरातची बॉर्डर गुजरात आहे. जाता. मनामध्ये एक शंका निर्माण झाली. तेवढ्यात जब हम आमचे महाराष्ट्र छोड़कर तीन गुजरात की तरफ जा रहे थे तो आदरणीय मुझे डाउट हुआ कि शंभूराजे कुछ गड़बड़ है. आदरणीय भुमरे साहेब आले. आदरणीय सत्तार साहेब आले. 3 मंत्री आले. त्या 3 मंत्र्यांची आदरणीय शिंदे साहेबांची काही चर्चा झाली आणि परत मला आणि प्रकाशजींना त्यांनी त्यांच्या गाडीमध्ये बसवलं आणि गाडी ही गुजरातच्या रस्त्यानं सरळ चालली. जब हम लोग पालघर में थे तो वहाँ पे शिवसेना के 3 मंत्री आए जिसमें अब्दुल सत्तार भी शामिल थे. उनके एकनाथ शिंदे से कुछ चर्चा हुई. उसके बाद हम लोगों को गाड़ी में बिठाकर गुजरात की तरफ ले जाएंगे. प्रकाशजी आमदारांना त्यांनी उतरवलं आणि त्या गाडीत आदरणीय मंत्री सत्तारजी साहेब आणि आदरणीय भुमरे साहेब ह्या दोघांना गाडीत घेतलं. म्हणतात आम्ही 2 तिघं जण एमओएस होतो आणि मंत्री जो त्यांचे हैं अब्दुल सत्तार और बुमरे वो मौजूद थे गाड़ी में. आणि गाडी गुजरातच्या दिशेने जात होती. आणि त्यावेळेस मला मग त्यांचे फोन चालू झाले की हा निघाला का नाही, ते निघाला का नाही, हे गाडी निघाली की नाही. मग मनात माझी शंका क्लिअर झाली की आपल्याला गुजरातला कुठंतरी आपल्या सरकारच्या विरोधात जब मुझे फोन आने लगे कि यहाँ इस बाकी लोगों को भी लाया गया है तब मुझे ये डाउट क्लियर हो गया कि हमको गुजरात ले जाया जाएगा सरकार गिराने के. प्रकाश सुर्वे जे आमदार आहेत मुंबईचे ते आले मधामध्ये भाऊ कुठं चाललो आपण आम्हाला काही माहिती नाही. आम्ही काही गाड्या नाही आणल्या. आम्ही कपडे नाही प्रकाश आणले. काही सुर्वे बॅगा जो नाही है आणल्या. उन्होंने आम्हाला भी काही जो माहिती एमएलए हैं उन्होंने भी ये कहा कि मुझे पता नहीं कहाँ ले जाया जा रहा तुझा विचार करून तू बस. तो बिचारा जाऊन बसला. तेवढ्यात एक दुसरा आला. भाऊ कैलास गायब झाला. मला थोडा आनंद वाटला. मतलब चला कैलास है. गायब पालघर से जब गुजरात ले जाया जा रहे थे तब पता चला मुझे कैलाश निकल चुका है. तब मुझे अच्छा लगा कम से कम कैलाश यहाँ से छूट गया. साहेबांनाही मेसेज मध्ये केले की साहेब म्हणे तू उतरून जा. मी आता नाही साहेब मी उतरता येणार नाही मला. पण मी काळजी करायचं काम नाही. मी सुरतून परत येईल. मला वास्तुस्थिती पाहायची मैंने होती. साहब को बताया जब गुजरात ले जाया जा रहा था कि ऐसा ऐसा हो रहा है. साहब ने निर्देश दिया कि उतर जाए लेकिन उतरना पॉसिबल नहीं. हॉटेल एवढी मोठी होती. बंदोबस्त एवढा मोठा होता की महाराष्ट्रात मी एवढा पोलीस बंदोबस्त कधी पाहिला नहीं. तेवढा पोलीस जब बंदोबस्त सूरत पहुंचे तो देखा हमने बहुत बड़ा होटल और बहुत ज्यादा सख्त पुलिस बंदोबस्त था. ऐसा पुलिस बंदोबस्त मैंने अपनी जिंदगी में कभी नहीं देखा. अनेक आयपीएस अधिकारी जे आयपीएस अधिकारी अक्षरशः भारतीय जनता पार्टीचे गुलाम उस सूरत के मी त्या IPS रेस्टोरेंट अधिकाऱ्यांची में जो बीजेपी की गुलामी करने वाले आईपीएस ऑफिसर है कई सारे ऐसा आईपीएस ऑफिसर रिसोर्ट में मौजूद. माझा त्यांच्याशी वाद निर्माण झाला. मग आम्ही हॉटेलमध्ये वर गेलो आणि हॉटेलमध्ये गेल्यानंतर अरे प्रकाश भी गायब झाला. मग मला पुन्हा आनंद झाला. चला एक भी आमदार आपला गेला. जब मैं होटल पहुंचा पता चला प्रकाश सुरवे भी गायब हो गया. मुझे अच्छा लगा. जो ऑफिसर उधर बैठे थे उनसे गुजरात पुलिस ऑफिसर से मेरा आर्ग्यूमेंट हुआ. त्यांनी टाइमपास करत ठीक आहे 5 मिनिटांचा 10 मिनिटांचा मग असा वाद करत मी तिथून निघालो. पोलिसांची सुद्धा माझा वाद झाला. मी रस्त्यात आल्यानंतर मी पैदल रस्त्यानं चालत होतो. माझ्या मागं मैं वहाँ से लड़कर
पोलिसांचा सूरत ताफा. की होटल से बाहर निकल के रोड पे चल रहा था. 12:30 वाजता मी तिथून त्या हॉटेलमधून निघाले असताना मी सांगून निघालो की मी राहू शकत नाही म्हटलं. आमचं नाही म्हणजे नाही, जबरदस्ती आमच्यावर करण्याचा प्रयत्न येत नाही. कारण की निघला 12:30 ते 3च्या दरम्यान मुझे बहुत प्रेशर बनाया गया, लेकिन मैं वहाँ पर रुका नहीं. पाऊस होता, माझी मोबाईलची बॅटरी डाऊन होती. त्यावेळेस मी आदरणीय सावंत साहेबांशी संपर्क केला, आदरणीय आमचे आमदार नाईक साहेब आहेत त्यांच्याशी संपर्क केला. मी तिथं त्यांना लोकेशन सुद्धा दिला. आज रोजी माझ्या मोबाईलमध्ये लोकेशन आहे की मैंने जब चल रहा था तो यहाँ पे मुंबई में शिवसेना के जो नेता थे उनको लोकेशन शेयर किया. 3 बजे के वक्त में चलकर रस्ते से आ रहा था. 3:30च्या दरम्यान तिथं झाला आणि साहेबांनी सांगितलं मला की तुला एक ह्या नावाची गाडी तुला घेण्याला येणार आहे. तर मला असं समजलं माझं संभाषण तिथले गुजरातचे पोलीस ऐकत होते, त्यांच्या सुद्धा लक्षात आलं. कारण की सुरुवातला मी ट्रक वाहन जब मेरी बात शिवसेना के मुंबई के नेताओं से हो रही थी तब मुझे अंदाजा आया कि गुजरात की पुलिस कहीं ना कहीं हमारी बातें सुन रही होती. मग साहेबांनी सांगितल्यावर गाडी येते. त्यांच्या लक्षात आलं कुठेतरी यांना लोकल माणूस म्हणा का मराठी माणूस देण्यासाठी गाडी येते. त्या 20-25 पोलिसांनी अक्षरशः मला हात पाय धरून कोंडून असं अक्षरशः उचलून लाल रंगाच्या गाडीत कोंडलं आणि मला तिथून नेलं. पुलिस को पता चला कि मुझे लेने के लिए मुंबई से गाड़ी आ रही है, तब 20-25 पुलिस वालों ने मुझे पकड़कर एक रेड कलर की गाड़ी में डाला. मेरी बात मराठी में थी, उन्होंने ये समझा कि ये महाराष्ट्र आर्मी है, इधर कुछ गड़बड़ चल रही. मला कोणत्या प्रकारची शुगर नाही. तिथं गेल्यानंतर माझी शंका निर्माण झाली. मी कोणत्या डॉक्टरांना माझ्या अंगाला हात सुद्धा लावू देत नव्हतो. मी त्यांना म्हटलं की मला तुम्हाला तपासायची आवश्यकता नाही. तब मैंने किसी डॉक्टर को हाथ लगाने नहीं दिया क्योंकि मुझे वहाँ की ट्रीटमेंट और वहाँ के डॉक्टर पे भरोसा नहीं. मला काही झालेलं नाही. परंतु पोलिसांचं संभाषण आणि डॉक्टरांच्या दोघांच्या चर्चा ज्या चालू होत्या त्यांच्या चेहऱ्याच्या मुझे हावभाव हॉस्पिटल शायद इसलिए ले जाया गया कि ताकि मुझे कुछ किया जा सके. उन पुलिस और डॉक्टर में कम्युनिकेशन चल रहा था, इसलिए मैंने वहाँ पे शक के चलते ट्रीटमेंट नहीं ली सूरत. एकदम तंदुरुस्त. मी 6-7 जणाला माझ्या अंगाला टच सुद्धा होऊ देत नव्हतो. पण जसा त्यांनी सांगितलं मला हार्ट अटॅक आला तसा माझ्या लक्षात आलं की आपला घातपात करण्याचं हे गुजरातचे जे जब अधिकारी मैं फिजिकली फिट था लेकिन तब भी डॉक्टर ने ये कहा कि मुझे हार्ट अटैक आया है, तब मुझे समझ में आ गया कि मुझे मारने की प्लानिंग यहाँ पर चल रही है. 3 घंटे मी त्यांना माझ्या शरीराला हात सुद्धा लावू दिला नाही आणि 6:30च्या तब दरम्यान तक 15 ते 6:30-7 बज चुके थे शाम के. कंबर पकडली, कोणी माझे पाय पकडले, कोणी माझे हात पकडले, कोणी केसाची मान पकडली आणि एका जणांनी माझ्या दंडामध्ये जोराने इंजेक्शन टोचलं. ज्यावेळेस मला इंजेक्शन टोचलं त्यावेळेस तो हॉस्पिटल में जब था तो 10-12 लोगों ने मुझे पकड़ा और एक आदमी ने मुझे बॉडी में इंजेक्शन लगा. यांनी कोणत्या प्रकारचं आपल्याला इंजेक्शन टोचलं, कोणत्या प्रकारचं काय टोचलं मला थोडासा तिथं लढ आला. मुझे मी अक्षरशः इंजेक्शन लगाया गया वहाँ पे, मुझे पता नहीं. मग मला लक्षात आलं की आपला अटॅकच्या नावाखाली आपला कुठंतरी घातपात करणार आहे आणि इंजेक्शन दिल्यानंतर मला गुंगी हार्ट आली. अटैक के नाम पर बहाने से हमको नुकसान पहुंचाया जा रहा है, ऐसा मुझे पता चला. 50 पोलीस बंदोबस्त माझ्यासाठी होता. IPS अधिकारी सुद्धा होते. म्हणजे वहाँ पे पुलिस ऑफिसर, IPS सभी लोग सरकार का साथ दे रहे थे महाराष्ट्र सरकार गिराने में. रचत आहे त्याचं ये प्रत्येक पूरी सुधारणा प्लानिंग त्या दिवशी बीजेपी मी की तरफ से की गई. म्हणून मी सुद्धा नंतर गनिमी कावा खेळला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या पद्धतीनं आग्र्याहून सुटका झाली, मी म्हटलं आता शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. कारण की आता इथं शक्ती काम करत नाही, म्हणून आपण व्यक्तीने लढलो पाहिजे. आणि मी सुद्धा गनिमी काव्यानं लढलो आणि ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्यातून सुटका केली त्याच पद्धतीनं मी माझी सुटका गुवाहाटीतून केली आणि सुखरूप म्हणजे माझ्या महाराष्ट्रामध्ये आलो. महाराष्ट्रामध्ये आल्यावर एवढा जब मुझे आनंद मला समझ में जेव्हा आया झाला, कि ज्यावेळेस माझा जो पावर यूज कर रहा हूँ उससे कुछ हो नहीं रहा है, इसलिए मैंने थोड़ा दिमाग लगाया. किसी न किसी तरह से मैं हॉस्पिटल से बाहर निकला, वहाँ से गोवा गया, वहाँ से महाराष्ट्र में आया. उसके बाद मैं सेफ फील कर रहा हूँ. मी या महाराष्ट्राचा आमदार झालो तेवढं स्वागत माझं झालं नव्हतं. तेवढं ह्या गुवाहाटीतून सुटल्यानंतर तेवढं स्वागत अमरावती मुझे MLA होकर इतनी खुशी नहीं हुई थी जितनी खुशी मेरी जान बचाकर महाराष्ट्र आने पर हुई. जनतेने माझं स्वागत केलं. हा एक उद्धव वहाँ पे साहेबांचा मुझे पाठीशी वेलकम किया गया. मुझे अच्छा लगा और उद्धव ठाकरे पर मेरा पूरा भरोसा है और मैं साथ में रहूँगा. आज रोजी हे सरकार ज्या पद्धतीनं तिथं जे आमदार होते त्या आमदाराच्या सुद्धा भावना आहेत. मी आज रोजी तुमच्या प्रसार वहाँ पे जो त्या MLA आमदाराला हैं गुवाहाटी में उनकी भी कुछ ऐसी फीलिंग्स हैं. मी आमदार हा शिवसेनेच्या भरोशावर झालो, उद्धव साहेबांच्या मैं आशीर्वादाने झालो. MLA शिवसेना की वजह से बना हूँ. जरी आज मैं शिवसेनेचा आमदार MLA असेल, पण माझ्या बाला पाठीमागे साहब के आशीर्वाद से बना हूँ. शिवसैनिकांनी मला निवडून दिलं.
माझ्या शिवसैनिकों शिवसेनेच्या की वजह से पदाधिकाऱ्यांना मैं एमएलए बना हूँ। माझ्या तिथल्या आमदारांना माझी विनंती आहे, तुम्ही कोणत्या वहाँ बळी न जो पडता एमएलए है सामान्य उनसे मेरी रिक्वेस्ट है कि कार्यकर्त्यांनी जिस प्रेशर को आप त्यांचा तुम्ही कमीत सैक्रिफाइस कर रहे हो उस प्रेशर में ना जाकर वापस आ कोणत्या जाए। प्रकारची अपेक्षा नसतात तुमच्यासाठी मतं काढले, दिवसाचा रान केला, त्याचा विचार करा आणि मावळ्यांनो परत शिवसेना या, जिस एवढीच पार्टी ने तुम्हाला आपको इतना कुछ विनंती दिया करतो. है आणि शिंदे उसके बारे में साहेबांना सोचिए और वापस आइए। की आपल्या खांद्यावर बंदूक ठेवून भारतीय जनता पार्टी कट कारस्थान रचित आहे. आपण याला बळी न पडता आपण बाळासाहेबांचे मावळे आहे, आपण जिल्हा प्रमुख होते, आपण शिवसेनेचे नेते होते, आपण वर्कर हैं, पार्टी से लॉयल रहना चाहिए और जो एमएलए गुवाहाटी गए हैं उन्हें वापस आना चाहिए। तो साहेबांची आठवण ठेवून. कारण की आज प्रकारे अशा अफवा पसरवल्या जातात. मी प्रसार माध्यमामध्ये बरेच पाहिलं की हिंदुत्ववादी ऐसी बातें फैलाई जा रही है मीडिया के जरिए कि मैं हिंदुत्व छोड़ नहीं सकता। तुम्ही उद्धव साहेबांच्या घरी जाऊन राजीनामे द्यायला पाहिजे होते. ज्या पद्धतीने अगर आपको हिंदुत्व होना चाहिए ऐसा मंजूर नहीं थी तो आपको उद्धव साहब के पास जाकर रेजिग्नेशन देना चाहिए। म्हणा लागत होतं की आम्हाला नाही साहेब वेगळं राहा का वेगळं लढा. हे कोणती पद्धत आहे की पळून जायचं? लेकिन आप रेजिग्नेशन न देते हुए सब पार्टी के लोगों को लेकर के भाग रहे हो, ये कोई ठीक बात नहीं। माझ्या शिवसैनिकांना, माझ्या आमदारांना विनंती आहे की आपण कोणत्या प्रकारचं बळी न पडता आपण परत यावं. ज्या बाळासाहेबांच्या किसी भी प्रेशर को ना वो करते हुए जो एमएलए हैं उन्हें वापस आना। मुंबई असो का ठाणे असो की इथला मराठी माणूस इथून हटला गेला पाहिजे, हे शिवसेना आहे. तर ह्या मुंबईतली आणि मराठी माणसाची शिवसेना आहे. माझी प्रसार माध्यमांना सुद्धा विनंती आहे, तुम्हाला खराब वाटू देऊ नका. ग्रामीण भागात प्रसार माध्यमाच्या बाबतीत अशा चर्चा आहेत की प्रसार माध्यम फक्त भारतीय जनता पार्टीच्याच बातम्या दाखवतात. प्रसार माध्यमाला भारतीय जनता पार्टीनं ज्या पद्धतीनं काही त्यांच्या प्रमुख लोकांना खरेदी केलं का, अशी प्रतिमा प्रसार माध्यमाची ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यासंघ, ग्रामीण भागातल्या मतदारासंघ झालेली आहे. म्हणून प्रसार माध्यम हा चौथा आधारस्तंभ आहे आणि चौथ्या आधारस्तंभानं वागतो. मीडिया से भी ये रिक्वेस्ट है कि जो करंट सिचुएशन है महाराष्ट्र में वो दिखाई जाए, जिस तरह से प्रेशर एमएलए को कहकर है वो दिखाई जाए। आप उसका टाइटल कर नाही, अभी मी एक मिनिट पट्टी करत तुम्हाला एक हे मिनिट. प्रश्न संपलेला आहे. बस बघा, त्यांना जे सांगायचं आहे त्यांनी सांगितलंय. जो उन एमएलए कैलास को बोलना था पाटलांनी वो जे उन्होंने बोल सांगितलेलं दिया। आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. आता शेवटचा जो मिनिट आहे तो मी घेतो. जे आमदार संजय राउत इस पर बात करते हैं। आता या क्षणी महाराष्ट्राच्या बाहेर आहे आणि त्यांनी हिंदुत्वाचा वगैरे काय मुद्दा उपस्थित केलेला नाही. इस वक्त जो शिवसेना के एमएलए महाराष्ट्र के बाहर है, हिंदुत्व का उन्होंने मुद्दा उठाया है। या सर्व आमदारांची इच्छा जर असेल, हे मी जबाबदारीनं बोलतो, या सगळ्या आमदारांची इच्छा आणि भूमिका असेल की महाविकास आघाडीतून शिवसेनेनं बाहेर पडलं पाहिजे आणि एक वेगळा विचार केला पाहिजे, त्याने आधी महाराष्ट्रात यावं, मुंबईत यावं. जो भी एमएलए महाराष्ट्र के बारे में उनके अगर ये इच्छा है कि महाविकास आघाड़ी से शिवसेना को बाहर निकलना चाहिए तो उन लोगों को ये बात सामने त्यांच्या आकर मागणीचा मुंबई में कहनी विचार होईल, चाहिए। पण आधी मुंबईत याची हिंमत दाखवा. पहले तो आप मुंबई में आने की हिम्मत पत्रव्यवहार दिखाई, करू नका. उसके बाद बैठकर इथे बातचीत बसून करें। पत्रव्यवहार करू नका. इथे मोबाईलवर, व्हॉट्सअपवर वहाँ पर बैठकर कम्युनिकेशन मत कीजिए ट्विटर और लेटर से। आपण शिवसैनिक असल्याचं सांगताय, आम्ही शिवसेना सोडणार नाही असं सांगताय, पण आमची भूमिका फक्त सध्याच्या सरकारविषयी आहे. त्या सरकारमधून महाविकास आघाडीतून शिवसेना बाहेर पडायला तयार आहे. तुम्ही इथे येण्याची हिंमत दाखवा. समोर उद्धव साहेबांसमोर या. शिवसेना महाविकास आघाड़ी से बाहर आने के लिए तैयार है। आप अपने आप को शिवसैनिक बता रहे हो, यहाँ पर आकर मुंबई में बात कहने की हिम्मत। पुढं सांगतो मी जबाबदारीनं. मैं रिस्पॉन्सिबली ये बात कह रहा हूँ। भूमिका मांडत नाही. 24 तासात तुम्ही मुंबईत परत या. उद्धव साहेबांसमोर आपण बसू आणि तुमची जी भूमिका आहे ती स्वीकारण्यासाठी 24 घंटे में मुंबई आइए, उद्धव साहब के साथ बैठिए और आगे की चर्चा करें।